थांबा थांबा, तुमच्या खात्यामध्ये अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत का? मग एक मोठी चूक करू नका, की कारण शेवटी मी सांगणार आहे की पैसे कधी येण्याची शक्यता आहे आणि किती रुपये मिळू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठे स्किप न करता. हजारो महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे. हजारो महिलांच्या मनामध्ये कोणता प्रश्न आहे? एकच प्रश्न आहे की पैसे उशिरा का येत आहेत? काही जण म्हणत आहेत की योजना बंद झाली. काही जण म्हणत आहेत की योजना बंद झाली. काही जण म्हणत आहेत यावेळी थेट 3,000 रुपये मिळणार. त्यावेळी थेट 3,000 रुपये येणार. तर काही जण म्हणत आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नाहीत त्यांना हप्ता मिळणारच नाही. म्हणजे ज्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नाहीत त्यांना हप्ता येणारच नाही. पण खरंच हे असं आहे का? हे खरं आहे का? तर प्रत्यक्षामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वांच्या खात्यामध्ये एकाच वेळी जमा होत नाहीत. डीबीटी प्रक्रियेमुळे बँकनिहाय टप्प्याटप्प्याने रक्कम पाठवली जाते. त्यामुळे काही महिलांच्या खात्यामध्ये आधी पैसे येतात तर काहींना थोडा उशीर होऊ शकतो. म्हणजे डीबीटी प्रक्रियेमुळे बँकनिहाय आणि टप्प्याटप्प्याने रक्कम पाठवली जाते. त्यामुळे काय होतं, तर काहींच्या खात्यामध्ये, काही महिलांच्या खात्यामध्ये आधी पैसे येतात तर काहींना थोडा उशीर होऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कधी येणार? तर सध्या उपलब्ध माहितीनुसार पुढील काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाईघाईने कोणत्याही ॲपवरती विश्वास ठेवू नका. आणि आता शेवटचं उत्तर, की किती पैसे येणार? तर सध्या अधिकृत माहितीनुसार 1,500 रुपयाचा हप्ता अपेक्षित आहे. 3,000 रुपये मिळणार असल्या चर्चा सुरू आहेत सगळीकडे, परंतु त्याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणजे सध्या तर 1,500 रुपयेच येणार आहेत ह्या चालू महिन्याचा हप्ता. तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.